नमस्कार. गुरुलीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 12वा वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय श्री आनंद घना, आदिमध्य अंतहीना, दिक्कालाद्य नवच्छिन्ना, परमगहना तुझ नमो. चित्त चतुष्ट असे सगुण, शब्द तैसे तैसे ही अपूर्ण. पश्यन्ति मध्यमा वैखरी न्यून, सर्वातीत असशी तू. परातीही सामर्थ्यहीन, तू नसशी कवणाधीन. सच्चिद्रूपी होता लीन, लय होय सर्वासी. मगनुरे आधारा ध्येय, सर्वची होय तन्मय. ध्याता ध्यान आणि देह, होय ऐक्य सर्वासी. शर्करेचा रथ सुंदर, तयासी जोडिले अश्वचार. रथी तैसाची सारथी, त्यावर शर्करेचेची बैसविले. जरी घडल्या वस्तू भिन्न, तरी सर्वासी शर्करा कारण. जलसंपर्की होता लीन, ऐक्यभाव सर्वांसी. कर्पुराची सुंदर बाहुली, कर्पुरासनी बैसविली. कर्पूरभूषणी शृंगारिली, विवाह योजिला तियेचा. वर पाहिला कर्पूरमय, कर्पूरमय उपाध्याय. कर्पूरवराडी अंतर्बाह्य, कर्पूरमय सर्वची. वस्तू दिसती भिन्न भिन्न, परिसर्वा कर्पूर कारण. आधाराधेय संबंध पूर्ण, असे उभया माझारी. ऐशी ही भिन्नता, तैसीच चित्र विचित्रता. राहे तोवरीच तत्वता, जोवरी अग्नी दूर असे. कर्मधर्म संयोग, जरी घडे अग्नियोग. वरवराढी अवघे मग, तात्काल पावती ऐक्यत्वा. सर्व होती अग्निमय, आधार तैसेची आधेय. तैसेची मन होताची तन्मय, लय होय सर्वांसी. ऐशी होता समदृष्टी, ब्रह्ममयावघी सृष्टी. कावीळ होता पिवळवटी, जेवी दिसे सर्वत्र. भेदभाव समूळ नुरे, सुख दुःख दोन्ही विसरे. चित्त ब्रह्मानंदी मुरे, मग राहे दुसरे शेष काय. परियाची गुरुकिल्ली, सद्गुरुविना न उमगे वाहिली. नातरी अवघी शब्द केली, जेवी आज्ञिकी शुष्केष्टी. असो माझे बोल बालिश, अनुभूत नसे ज्ञानांश. चित्त तर्कौठती विशेष, तेची निगती बाहेरी. तरी पाहिजे केली क्षमा, आनंद गुरु मन विश्रामा. श्री सद्गुरु गुणमहिमा, कथा सारणी चालावी. आनंद भारती म्हणे बाळा, तुझ कथेचा लागला लळा. परिसोनी तुझिया गोड बाळा, कौतुक मज वाटतसे. गुरुभक्ताचे अभिमानी, भक्त कारणेची अवतार श्रेणी. भक्तकृतीस मान देऊनी, राखिती बाणी तयांची. ये विषयी कथा मधुर, तुझ सांगतो सविस्तर. श्रवणे पावन करी श्रोत्र, सावधाने परिसावी. एक ग्राम बागेहाळी, असे अक्कलकोटा जवळी. स्वामी समर्थ प्रभात काळी, जाती तै एके दिवशी. तेथील मुजावर यवन, त्याचे ग्रही बैसती जाऊन. काल झाला मध्यान्ह, प्रखर झाली रविकिरणे. इतक्यात उठोनी अवचित, बाहेर निघाले स्वामी समर्थ. पाय चटचटा पोळत, तैसेच चालले त्वरेने. स्वामी म्हणती वेगेसी, चला गंमत पाहावयासी. मिळती मिष्ठान्ने खावयासी, परिपाय न उचले कवणाचा. संगे होती बरीच मंडळी, परी हलके हलके गळू लागली. 4-5 शेष राहिली, जाधवादी निस्सीम. स्वामी निघाले सवेग, धरिला इटकीचा मार्ग. तिसरे प्रहरी महाभाग, इटगी ग्रामी पोचले. मारुतीचे एक मंदिर होते ग्रामा बाहेर. त्यात जाऊनी गुरुवर स्वस्थ बैसले आनंदे. जाधवादी संगे निघाले, अल्पावकाश तेही पातले. आसन सिद्ध करिता वाहिले, स्वामी पोहडले तयावरी. सद्गुरु घेती निद्रामीश, इतक्यात एक घडले विशेष. रावण नामे एक वैश्य, सरपडसला तयासी. निजक्षेत्री हाकिता हल, मध्ये लागले एक वारुळ. त्यात एक पन्नग सबल, दंश केला तयाने. तात्काळ चढला विशार, येई लहरीवरी लहर. मुखी फेन आला प्रचुर, वैश झाला मूर्छित. इतर क्षेत्रिया कळता मात, तात्काळ आले धावत. मंत्रौषधी उपाय बहुत, करुणी व्यर्थ गेले पै. कुंठित होता मती, एक उपाय योजला अंती. बलभीम हनुमान मारुती, त्याचे चरणी घालावा. मग तो मारो अथवा तारो, रुचे तयासी तेची करो. त्याचे पाया पाशीच मरो, जरी सरले आयुष्य. ऐसा विचार करून
आले तयासी घेऊन मंदिरी टाकीला आणून स्वामी जयी उतरले. इतके होता लागला मेळ विष भिन्नले अंगी सबळ. आता थंड जैसे काल जीवित चिन्हे मावळली. सर्वा झाली निराशा चित्ते झाली छिन्न मनीषा. वाटे अंत झाला बहुशा असो मर्जी हरीची. इतक्यात बाबा जाधवासी युक्ती सुचली एकमानसी. तात्काळ उठोनी वेगेसी स्वामी चरण वंदिले. सद्गुरूच्या चर्मपादुका हस्ती घेऊनी भक्तनिका. गेला वैशा समीप देखा शिरी ठेवी तयाच्या. स्वामी चरणे प्रसाद त्वरित गुण पडावा हाची हेत. धरोनी जाधव सद्भक्त युक्ती योजी सहजरित्या. इतक्यात स्वामी समर्थ जाण अवचित उठले खडबडून. रोषाने संतप्त होऊन गली प्रदान देती तया. पण ती मूर्खा काय केले वैश्य प्राण निघून गेले. जोडो नेऊनी शवी ठेविले केला कासया उद्योग. ऐशापरी निर्भसना करती सद्गुरु राजजाणा. गाली प्रदाने देती नाना जाधव कापे थरथरा. जमले होते बहुजन भ्याले स्वामी मुद्रा देखून. दूर बैसले जाऊन मात्रा न चाले सद्गुरु पुढे. स्वामी समर्थे कोपोनी टोपी दिदली फेकोनी. कपनी काढली अंगातुनी तैशीच कौपीन त्यागिली. स्वामी बनले दिगंबर जाधवा म्हणती येई सत्वर. जाधव कापत थरथर आला समीप सद्गुरूंच्या. पुनरपी पुसती तयासी तुझ बुद्धी झाली कैशी. पैजार नेवोनी थेबितोसी प्रेतशिरी शतमूर्खा. तरी नये प्रत्युत्तर जाधव बैसला जागी चूर. मग आज्ञा करीती गुरोवर शिरोभूषण आपटावया. सवेची काढविती अंगरखा तोही पछाडविती निका. भय पडले जाधव देखा बनवितात की दिगंबर. परी तेवढे राहिले शेष शांत झाला स्वामी रोष. लीला नाटकी सद्गुरु उपदेश कैचा कोप तयासी. मग सांगती जाधवासी जाओनी सत्वर वैश्यापाशी. हाक मारी उच्च तयासी नाम घेऊनी रावण्णा. तैसेच जाधव राव करी परी उत्तर नये बाहेरी. फिरोनी मोठी हाक मारी करणी ऐसे आज्ञापिती. राव लागला वैश्य करणी हाका मारी गरजोनी. परी उपयोग न होई अजुनी मग पाहे स्वामींकडे. स्वामी म्हणता दोन्ही करणी साध घाली उच्च स्वरांनी. तैसेच करता नेत्र उघडुनी वैश्य पाहे चहूकडे. मृतासी केला जिवंत धन्य सद्गुरु स्वामी समर्थ. अगाध महिमा लीला अद्भुत न कळे कवणा स्वामीची. स्वर्गासी झाला सर्वासी झाला आनंद थोर. करीती स्वामीचा जय जयकार त्या योगे कोंदले अंबर. जय जैशा दुंदुभी वाजती अल्पावकाशे सावधपूर्ण. वैश्य रावण्णा होऊन खावयासी मागे अन्न क्षुधा लागली तयासी. जनपुसती समर्थासी काय द्यावे खावयासी. क्षिप्रा करोनी वेगेसी द्यावी म्हणती गुरुराज. सर्पदंशासी पय वावडे परिस्वामींचे उलटे गाडे. इतरांची न उकले कोडे लीला स्वामीची विपरीत. भाव धरोनी स्वामी वचनी क्षिप्रा घालतली तया करुनी. तात्काल झाला हुशारवाणी हिंडू फिरू लागला. स्वामी कारणे एक पात्र सिद्ध करोनी आणिती सत्वर. परिस्वय न करता स्वीकार भोजन घातले जाधवा. त्या दिवशी उपवास निव्वळ पडला समर्थास. दुसरे दिवशी रामपुरास भोजन घातले स्वामीसी. ऐसा अगाध गुरुमहिमा कथन करती उपजे प्रेमा. श्रवण करिता आत्मरामा होय आल्हाद अनुपम. ऐशीच एक कथा आणिक तुझ सांगतो बाळा ऐक. बुद्धिनगरा सनिध देख ग्राम एक असे पै. तेथील राहणार एक वनिता पुत्र तियेसी एक एकुलता. तोही ग्रासीला रोगे पुरता मरणोन्मुख जाहला. उपाय केले अनेक परिगुण नये अंश एक. तव विचार करुनी देख धाव घेई स्वामींकडे. पुत्रा टाकोनी स्कंदावरी स्वामी समीप आली नारी. पुत्रसी उतरू जायस्व करी तव पावला पंचत्व. लोकमातेचा अनिवार म्हणे माझे मेले पोर. एकुलता एक पुत्र तोही गेला यमसदनी. जव सर्व इलाज हरले तव येथे घेऊन आले. स्वामी कृपेने मज वाटले गुण होईल तयासी. परी झाले विपरीत प्राण गेला येतच्या येत. जैसे माझे पूर्वसंचित घडोनी आले तैसे पै. परिवाटे नवलमजसी गोष्ट ऐसी व्यावी कैची. येताची सद्गुरु चरणापाशी पुत्र झाला गतप्राण. चंद्रकिरणे दग्ध व्हावे अमृतपाशने प्राण जावे. की ता साधू संगे पतित व्हावे ऐशी परी जाहली. बाल माझे हरपले आता जगती काय उरले. जहाज माझे सफई बुडले हाय हाय रे गोविंदा.
कैसे दुर्दैव लागले पाठी, गेली ममांदाची काठी. कैसा कोपला जगजेठी, दीन अबलेवरी पै. नाना परी ऐसा शोक, केला तिने हृदय द्रावक. परी सोनी सकला बहुदुःख, नयनी अश्रू पातले. दीनदयाळ स्वामी समर्थ, कळवळले चित्ती बहुत. विश्वकुटुंबी सद्गुरुनाथ, अवघे लेकुरे तयांची. स्वामी दयेचे सागर, स्वामी दयेचे भांडार. स्वामी दिनांचे माहेरघर, स्वामी सर्वस्व भक्तांसी. स्वामी योगिया विश्राम, भक्त काम कल्पद्रुम. धावण्या धावोनी गुरु सत्तम, संकट निवारी भक्ताचे. अबलेचा शोक दारुण, स्वामी समर्थ परिसोन. तत्काल उठले आसनावरण, गेले शवा समीप. हिसकावनी घेती प्रेत, जनानवगमे काय होत. पाय धरोनी हस्ती त्वरित, त्यासी सभोवती भोवंडिती. जैसा शूद्र फिरवी आसुड, किंवा रजग भोवंडी कापड. की गोफणीत घालून दगड, जैसा फिरवी शेतराख्या. ऐशा परी गिरक्या अनेक, देते जन पाहती कौतुक. अश्व बांधिला होता सन्मुख, प्रेत लाविले तन्मुखी. म्हणता अश्वा खाई पोर, केले रांडेने बेजार. ऐसे बोलूनी सभोवार, फिरोनी त्रिवार भोवंडिले. मग एकाकी जुगारले, जाऊनी एका चरात पडले. जना वाटे चंदन झाले, चूर झाला अस्थींचा. सद्गुरु लीला अगटित, परिणाम वर्तला अद्भुत. दचकू निव्हावे जागृत, तैसे लेकुरा झाले पै. जिवंत होऊन तात्काल, रडून करी कल्लोळ. माता धावून गेली जवळ, उचलोनी घेई ओसंगा. एरी हरुषे भांबाविली, क्षणेक देहभान विसरली. वाट पाहते स्वप्नावली, मृत बालक केविरडे. जनही तैसेची होऊन वेडे, पाहती टकमका लेकुराकडे. सद्गुरु लीला अगम्य कोडे, दीर्घकाल उकलेना. जवाले वृत्तीवरी, आनंद निर्भर होती अंतरी. म्हणती स्वामी कृपाची खरी, साक्षामृत संजीवनी. स्वामी नामाचा जयघोष, केला सर्वी प्रेमे विशेष. नादे भरल्या दिशा दिश, झाला आनंद सकलासी. शवासी केले जिवंत, चहूकडे पसरली मात. जनयेती धावत, आश्चर्य अद्भुत पाहवया. गुरुमहिमा अगाध, अभक्ती मृगी जैसा व्याध. श्रवण करिता भवांध, दिव्य दृष्टी होती पै. सद्गुरु स्वये ब्रह्मतेज, कैवल्य ज्ञाना मूलबीज. कर्तुम कर्तू शक्ती सहज, कठीण काय तयासी. सद्गुरु कथा अति मधुर, कथनी लोटती प्रेमपूर. श्रोत्या वक्त्यासी आनंद तोर, श्रवण पठणे होतसे. हरिभक्त म्हणे आनंदमूर्ती, स्वये तुची असता निश्चिती. श्रोती आसी आनंद भरती, कैशी नये तात्काळ. सद्गुरु लीला सुगंध, वरी तव मुखाब्ज मकरंद. द्विगुण सुवासे चित्त, षटपद लंपट होई बहुवस. गुरुलीलामृत ग्रंथ, मना स्फूर्ती देई दत्त. गुरुपदी वाहे हरिभक्त, द्वादशाध्याय सद्भावे. इति श्री गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे. रावणा द्विजपुत्र संजीवनम नाम द्वादशोऽध्याय गौडः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण अध्याय 12व्याचा कथासार अर्थात भावार्थ पाहणार आहोत. एके सकाळी स्वामी अक्कलकोटच्या बागेहाळी गावी पोचले. इडगी नामक गावी तिसऱ्या प्रहरी ते भक्त मंडळींसह आले. गावाबाहेरील मारुतीच्या मंदिरात स्वामी झोपले होते, निद्रा घेऊ लागले. त्याच वेळी त्या गावातील रामण्णा नावक वैश्यास आपल्या शेतात नांगर धरीत असताना वारुळातील एक नाग डसला. तर सर्पविषाचा तात्काळ परिणाम झाल्याने त्याच्या तोंडातून एकसारखा फेस येऊ लागला. तो मूर्छित झाला. मंत्र, औषध सगळं खूप उपाय केले, पुष्कळ उपाय केले, पण त्याला काही शुद्ध येईना. शेवटी गावकऱ्यांनी त्याला तो स्वामी ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी त्या मारुतीच्या मंदिरात नेऊन ठेवले. तोवर रावणाच्या सगळ्या अंगात विष भिनले होते आणि तो मृत झाला होता. हे पाहून बाबा जाधव आणि स्वामींच्या पादुका हाती घेऊन त्यांनी रावणाच्या मस्तकावर ठेवल्या. तसे स्वामी जागे झाले आणि घडल्या प्रकारावरून जाधवांवर संतापले. परंतु पुढे त्यांचा कोप शांत झाला
आणि मग त्यांनी रावण नावाच्या कानात त्याला रावण ना अशी हाक मार असं जाधवाला सांगितलं आणि त्यानंतर रावण नाही जिवंत झाला. तसंच अक्कलकोटच्या जवळच्या गावातील एक विधवा स्त्री पण होती आणि तिच्या मृतपाय मुलाला म्हणजे मृत झालेल्या मुलाला ती खांद्यावर घेऊन आली होती की स्वामींकडे आणले तर त्याला काहीतरी होईल परत उपयोग असं म्हणून घेऊन आली. पण स्वामींकडे आली तोवर त्या मुलाचं निधन झालं होतं. हे उमगताच आता आपला मुलगा गेला म्हणल्यानंतर ती विधवा स्त्री अत्यंत शोक करू लागली कारण तिला एकुलता एकच मुलगा होता. आता हे पाहून स्वामींना खूप कळवळ आला. त्यांनी उठून त्या मुलाच्या प्रेताच्या पायास धरले आणि त्याला गरा 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 फिरवले आणि दूर एका खाचरात भिरकावून दिले. तसं ते मृत बालक जिवंत होऊन रडू लागले आणि स्वामींच्या कृपेने बालकाचे प्रेत जिवंत झाल्यानंतर ती महिला इतकी विधवा स्त्री एकदम आनंदी झाली आणि गावामध्ये लगेच ही बातमी चहूकडे पसरली. त्यामुळे गावातले लोक मग स्वामींकडे यायला लागले. येथे रावणा आणि द्विजपुत्र संजीवन नामक 12वा अध्याय समाप्त झाला. अर्थात याचा भावार्थ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.